नाही नाही, तू धावत जाशील ना तेव्हा हे दोघं तुला बघतायत ना, तर मी ह्यांच्यामध्ये एक रिॲक्शन टाकू शकतो. रोल रोलिंग अँड म्युझिक. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल ऐश्वर्या आली. आणि आजच्या व्हिडिओच्या टायटल वरून तुम्हाला समजलंच असेल की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे. येस, स्वप्नीलने डिरेक्ट केलेली मराठी वेब सिरीज ब्रेकअप ट्रिप, जी ऑलरेडी इट्सच्या युट्यूब चॅनलवर रिलीज झालेली आहे. त्याचे सर्व एपिसोड त्या चॅनलवर आहेत, सो तुम्ही ते जाऊन बघू शकता. पण ह्या व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे बिहाइंड द सीन्स ऑफ ब्रेकअप ट्रिप. सो हा आहे आमच्या शूटचा पहिला दिवस, जिथे भाग्य आणि सुमितचा ड्रीम डान्स सिक्वेन्स शूट होत होतं. हा आहे ओमकार, आपल्या सिरीजचा DOP. डे 1 ला सगळेच पहिल्यांदाच एकमेकांना भेटलेले, सो एकमेकांची ट्युनिंग करत, एकमेकांची मदत घेत सीन कसा बेस्ट होईल यासाठी ट्राय करत होते. ड्रीम डान्स सिक्वेन्सची कोरिओग्राफी जीतने केली, जो आपल्या या सिरीजचा सेकंड लीड ऍक्टर सुद्धा आहे. इथे आकाश आणि बाकी सगळेच बिहाइंड द कॅमेरा या सीन साठी मेहनत करताना दिसत आहेत. डान्स सिक्वेन्सचं शूट कंप्लीट करून आम्ही निघालो दुसऱ्या लोकेशनला, जिथे आम्हाला घरातील काही सीन्स घ्यायचे होते. आपको कुछ हमने तकलीफ दिया क्या? वाला पार्ट ये सगळं प्लॅन झालं. अप्पा बोले बॅकअप गाइस, गणपती बाप्पा म्हणजे बॅकअप. डे 2 ची सुरुवात ही घरातील काही राहिलेले सीन शूट करण्यापासून झाली. त्यानंतर पुढे आम्ही आमचा प्रवास सुरू करण्यासाठी दोन्ही गाड्यांची मस्तपैकी पूजा केली. पूजेसाठी स्पेशली सुमितची आई आणि ताई ह्या दोघीही काही फॅमिली मेंबर सोबत आल्या होत्या. सो अशा प्रकारे पूजा करून आम्ही आमचा कोकण प्रवास सुरू केला. पण आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं ते सातारा. आम्ही आता चाललो आहोत, आम्ही बरेच जण आहोत आणि आम्ही चाललो आहोत आता कोकणात. येस, आमच्या मोस्ट फेवरेट प्लेसवर. सो आम्ही काही कामासाठी जाणार आहोत. सो तिकडचा प्रवास आम्ही सुरू केलेला आहे. आणि अगेन पेट्रोल पंपवर येऊन जेव्हा चेक केलं तेव्हा कळलं की कदाचित पंक्चर आहे. सो आम्ही आता चेक करतोय. आता मी जातो आहे साताराच्या दिशेने आणि बघू आता काय होतं आणि पुढे काय काय होत आहे हे तुम्हाला या ब्लॉग मध्ये समजेलच. सो स्टेट. कालच्या पेट्रोल पंपच्या शॉट नंतर मी डायरेक्ट इथे भेटते आहे साताऱ्याला. आम्ही हॉल्ट घेतला होता साताऱ्याला. काल रात्री पेट्रोल पंपवर टायर पंक्चर झालेलं, प्लस अजून वॉल पण खराब झालेला. सो ते सगळं रिपेअर करून मग पुढे आम्ही निघालो साताऱ्यासाठी. आणि रात्र झालेली आणि सगळेच थकलेले, त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही केलं. इथे येऊन साताऱ्याला आम्ही जेवलो आणि डिरेक्टली त्या हॉटेलवर आलो आहे. आणि सकाळी 6 वाजले आहे. 6:15 आम्ही सगळेजण भेटू. आणि आम्ही सगळेजण म्हणजे नक्की कोण असणार आहे ते मी तुम्हाला आता पुढे मी सगळं सांगेन. सो सध्या आम्ही दोघं पण इथे रेडी होऊन बसलेलो आहोत. 6:15 वाजले की आम्ही सगळे. गुड मॉर्निंग
पूजा करा. दिवस तिसरा हा सातारावरून मालवणसाठी होता. सुंदर अशा घाटांमधून वळणावरून सुंदर अशा लोकेशनला थांबून सिरीज मधलं गाणं शूट करत करत मालवणच्या दिशेने जात होतो. सो इथे आमची सिरीजचं शूटिंग चालू आहे. आम्ही चाललो आहोत सातारावरून आता मालवणला. सो ऑन द वे जाता जाता सगळं शूट होत आहे. सो रस्त्यामध्ये चांगले चांगले लोकेशन वगैरे घेऊन शूट सगळं सुरू आहे. आणि आता आम्ही अनुस्करा जो घाट आहे तो ऑलरेडी स्टार्ट केला आहे चढायला. तर तिथे हे असं सुंदर लोकेशन आहे. मागे वेटबिल्ड सुद्धा दिसते. सगळेच धमाल मस्ती करत होते. प्रवास खूप मस्तच सुरू होता. तेवढ्यात आमची एक गाडी बंद पडली. सगळ्यांनी धक्के मारून मारून कशी बशी गाडी सुरू केली. वहिनी एवढे खुश का तुम्ही? कारण आमची गाडी बंद पडलेली दुसऱ्यांदा. आणि आता धक्का देऊन देऊन जर तुम्ही बघितलं ना, तर धक्का देऊन देऊन चालू केली आहे. सो आता आय होप चांगलं मेकॅनिककडे जाईपर्यंत गाडी आम्ही चालू ठेवू आणि बॅटरीज चेंज करून टाकू, म्हणजे पुढे काही जास्त प्रॉब्लेम नाही येणार. आणि ही दिवसातून दुसऱ्यांदा मला लवकर करा. पुढे पुन्हा एकदा मालवणच्या दिशेने आमचा हा प्रवास सुरू झाला. ज्या ज्या लोकेशनला स्वप्नीलने अट्टहास केला होता त्या लोकेशनवर गाण्याचं कमाल शूट झालेलं आहे. फायनली अनुस्कुरा घाटामध्ये एका ठिकाणी थांबल्यावर तिथे काही ड्रोन शॉट सुद्धा घ्यायचे होते. वारा खूप जोरात होता. त्यातही आमच्या टीमने मॅनेज करून शूट व्यवस्थित पाहिजे तसं पूर्ण केलं. पण आजच्या दिवसाचं ऍडव्हेंचर अजूनही संपलं नव्हतं. घाट उतरल्यावर आमच्या एका गाडीतलं पेट्रोल ऑलमोस्ट संपत आलेलं आणि दूर पर्यंत कुठेही पेट्रोल पंप दिसत नव्हता. पण लकीली एका पेट्रोल पंप पर्यंत आमची गाडी कशी बशी पोहोचली. तिथून पेट्रोल फुल करून फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला, ज्या रिसॉर्टला आम्ही शूट करायचं प्लॅन केलं होतं, त्या डेस्टिनेशनला आम्ही रात्री उशिरा पोहोचलो. डे 4 हा वन ऑफ द अनएक्सपेक्टेड डे होता. कारण जानेवारीच्या महिन्यात अगदी बिनमौसम बरसात सुरू झालेली. गप्पा मारा जनरली, आज काय काय करायचंय, कसं वाटतंय हे. हा, लुक समोर ठेवा, स्माइल ठेवा अँड ऍक्शन. अर्ली मॉर्निंगचा कॉल टाइम असून सुद्धा आम्हाला थोडा वेळ वाट बघून पाऊस कमी झाल्यावर शूटला सुरुवात करावी लागली. गणपती बाप्पा मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपती बाप्पा मोरया. मूर्ती मोरया. मामा की जय. हर हर महादेव. राजाचा जय. पाऊस बारीक बारीक असल्यामुळे आपल्याकडे असलेल्या इक्विपमेंटची व्यवस्थित काळजी घेत आमच्या टीमने शूट सुरू केलं. रिसॉर्टवरचं शूट संपवून आमची टीम निघाली मालवणच्या दिशेने. कारण पुढचं लोकेशन होतं मालवण किल्ला, म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. सो किल्ल्याच्या आतमध्ये आल्यावरच आपल्याला थोडंसं लेफ्ट हँड साईडला चालत आल्यावर पुढे आपण येतो तेव्हा आपल्याला हे पहिलं शिवराजेश्वर मंदिर दिसतं. आणि आतमध्ये जर शूट करायला अलाउड असेल तर मी करेन. या किल्ल्यावर हे मंदिर बांधलेलं आहे. सो साधारण हे अशी मूर्ती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. सो जरा प्रॉपर्टीचा यूज पण करून बघते आणि मस्त छान अशी कॅब घेतली. आम्हाला असं शूट मध्ये यूज करायचं म्हणून.
किल्ल्यावरचे शूट संपवून आम्ही गेलो लंचसाठी. तिथेही आम्हाला काही शॉट्स घ्यायचे होते. सो ते शूट संपवून आम्ही निघालो तारकर्ली मधील स्कूबा ट्रेनिंग सेंटर मध्ये. तिथे आम्हाला भेटला मालवणचा किंग, मालवणी लाईफ युट्यूबचा लकी दादा. हाय गाईज, वेलकम टू द ब्लॉग. सो आता आम्ही आलो आहे MTDCच्या रिसेप्शन ऑफिसवरती आणि आमच्यासोबत आले. स्कुबा डायव्हिंगसाठी सगळेच खूप एक्साइटेड होते. हा अनुभवच वेगळा होता. तिथून आम्ही पुन्हा एकदा रिसॉर्टला आलो. इथे यश, प्रसन्ना आणि आकाश लाईटची अरेंजमेंट करताना दिसत आहेत फॉर वन ऑफ द मोस्ट फनीएस्ट सीन ऑफ द सिरीज, ज्यामध्ये स्वप्नील सीन अजून कसा कॉमेडी करता येईल हे ऍक्टर्सना सांगताना आपल्याला दिसतोय. हाय बटर पेपर भाई आपल्या भावाला. त्याला टायमिंग गेला तू सुमित, तू त्यालाच बघतोय. हा येणार आणि तू उठून निघूनच जा डायरेक्ट. ऐसा कुछ करना, ऐसा मजा आहे. तुमको मजा आहे ना, मेरे को मजा आनाची अभी. तो पण हसतोय, मला इथे हलतंय सगळं. डे 5 हा सिरीजचा वन ऑफ द ॲडव्हेंचरस डे होता. वेलकम टू आवर ब्लॉग गाईज. आज आय एम टेकिंग ओव्हर अगेन. आपण चाललोय बोट वरती. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मामा की जय. संपूर्ण टीम फुल्ली इक्विप्ड होऊन खोल समुद्रात स्कुबा डायव्हिंग साठी निघाली. कुठल्याही ऍक्टर्सनी याआधी स्कुबा डायव्हिंग केलं नव्हतं. सो सगळ्यांच्याच मनामध्ये धाकधूक होतीच. तरीही सगळ्यांनी फुल डेडिकेशननी सगळ्या डिफिकल्टीजना टॅकल करत हा सीन खूप अमेझिंग केला. थांब एक शॉट घेते. जातो रेडी and action. Wish you all the best. मस्त कर. गेलो मी चालत चालत तिकडे. शॉट असेल मास्क असेल. आता जो आमचा शॉट आहे तो कॅमेरा कुठे लागणार. जीत दादा एक सेकंड देतो मी इंस्टा. चल जीत चल. या स्कुबा डायव्हिंगचं शूट आम्ही केलं वेंगुर्ला मधील ओल्ड लाईट हाऊस जवळ. खूपच भारी लोकेशन होतं. तिथून पुन्हा आम्ही आलो जेटीवर आणि पुढचं शूट सुरू केलं. ओव्हरऑल शूट तर खूप चांगलं झालं. बाकी सर्व जे आहे सिरीज मध्ये तुम्हाला बघायलाच मिळेल. सो इथे पुन्हा एकदा शूट चालू आहे.
आता वाजले आहेत संध्याकाळचे ऑलमोस्ट 6 आणि आम्ही आता आलो आहोत निवती बीचला. निवती बीच खूप सुंदर आहे, शांत बीच आहे, जास्त कोणाची गर्दी नसते आणि खूप आतमध्ये पण बीच आहे, त्यामुळे जास्त लोकांना माहिती पण नाहीये. सिरीज यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी आलेली आहे, सो तुम्ही ती बघू शकता आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ती सिरीज कशी वाटली आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, सो दॅट आम्हाला पण हेल्प होईल. आणि मलाही इथे कमेंट करून सांगा की ती सिरीज कशी झाली आहे करून. डे 6 म्हणजे आमच्या शूटचा शेवटचा दिवस. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री मोरया मोरया जय महादेव. सकाळ सकाळीच आमचं शूट सुरू झालं. 5 दिवस दररोज 14 तासांपेक्षाही जास्त शूट करून शेवटच्या दिवशी सुद्धा आमची टीम फुल एनर्जीने कामाला लागली. भाग्य सकाळ सकाळी बीचला एकटीच वॉकला जाते आणि तिला शोधत शोधत सुमित तिथे येतो. त्यांचं बोलणं थांबवण्यासाठी अनुष्काही तिथे येते. सो तिची एंट्री ही खूप भारी आहे, पण त्यांच्यामध्ये नेमकं हे काय बोलणं होत आहे त्यासाठी तर तुम्हाला सिरीज बघावीच लागेल. खूप मजा होती. तिथून पुन्हा आम्ही आलो रिसॉर्टला, कारण रिसॉर्टवर लकी दादा सोबतचे काही सीन्स होते. कमाल. इथे आल्यानंतर असं वाटतं की इथेच राहावं. जे अनुष्का म्हटली ते खरं आहे, पण इथेच ठेवा. पण खूप भारी आहे आणि धन्यवाद. इतकं प्रेम नेहमी देत राहिलेत, अजूनही द्या. धन्यवाद. मला तर फेवरेट आहे हे कोकण शूट करण्यासाठी, कारण इकडे खूप सुंदर एक तर निसर्ग खूप सुंदर आहे, समुद्र इकडे खरं. मला डोंगर सुद्धा मिळतो, तुम्हाला खूप छान रस्ते मिळतात, माणसं तर साधी मुली आहेत. आणि लकी दादाने आम्हाला या प्रोजेक्ट साठी खूप मदत केली, खूप जास्त. ऑफिशियली सगळ्यांकडून थँक्यू सो मच. थँक्यू दादा. हॅलो एव्हरीवन, आज आपल्या सोबत आहेत लकी दादा. लकी दादांची स्पेशल ओळख आपल्याला करून द्यायची गरज नाही आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे लकी दादा म्हणजे मालवणचे किंग. सो येस, सो आज आम्हाला लकी दादाला भेटायला मिळालं आणि आम्ही ज्या कारणासाठी इथे आलेलो त्या कारणासाठी लकी दादांनी खूप खूप मदत केलेली आहे आपल्याला. आणि लकी दादा अगेन खूप खूप धन्यवाद, आम्हाला खूप छान सपोर्ट केल्याबद्दल, आम्हाला इथे खूप कम्फर्टेबल केल्याबद्दल. आणि येस, सो थँक्यू सो मच. आणि लकी दादांकडून ना मी स्पेशली मसाले पण घेतलेले आहेत, सो त्याचे पण व्हिडिओज आपल्याला नंतर बघायला मिळतील. सो थँक्यू सो मच. ट्राय करा आणि मला नक्की रिव्ह्यू द्या की काय असं, कारण का तुम्ही जेव्हा आलात तर मी तर नेहमी माझ्या व्हिडिओ थ्रू इकडे आपल्याकडे इकॉनॉमी कशी डेव्हलप होईल त्या पद्धतीचे व्हिडिओ बनवत असतो. आणि खरंच तुमच्या सगळ्यांचे पहिले धन्यवाद की तुम्ही या ठिकाणी आलात, या ठिकाणी स्टेला होतात, तुमचा 3-4 दिवसाचा शेड्यूल होता, माझ्याकडनं मसाले घेतले, तर याच्यातनं कुठेतरी एक इकॉनॉमी डेव्हलप होते. सो त्यासाठी तुम्हाला धन्यवाद. असेच येत राहा, असे चांगले चांगले प्रोजेक्ट कोकणात करत राहा आणि कोकण जगासमोर दाखवत राहा. नंतर संध्याकाळी आम्ही तयारीला लागलो सिरीजच्या क्लायमॅक्स सीनसाठी.
क्लायमॅक्स सीन हा जरा ड्रामॅटिक होता. ऍक्टर्सची प्रॅक्टिस चालू होती, लाईटची सगळी अरेंजमेंट सुरू होती आणि या सगळ्यामध्ये मला मात्र थंडी वाजत होती. थंडी वाजते तुला काय? एकदा बोला जादू तू. पण कसं वाटतंय रात्रीचे 1:30 नाही 12:30-1 वाजले. शूटिंग करतात तुम्ही? मजा येते आणि खूप थंडी वाजते. नाही मी काय म्हणतो, तुम्ही तुमच्या ब्लॉग साठी करतोय तेवढं उशीर झालं ते तर रात्रीचं जेवण लावायचं की सकाळचा नाश्ता लावून देऊ. ओमकार दा कोणता टेक घ्या? पैकअप टेक. और भाई पैकअप टेक दे रहा है तू? हीरो तो है भाई तू. असा साला मिळतो. हाय लोगों 1:14 हो चुके हैं गाइस आणि आपल्या सिरीजचा रॅप झालेला आहे. थँक्यू एव्हरीवन. गणपती बाप्पा मोरया. मंदिर मामा की जय. हर हर महादेव. ठीक है ना विठ्ठला. थँक्यू फॉर ऑल युअर सपोर्ट. सबको थोडा भागम दौडवा सब थँक्यू. थँक्यू. खूप छान झाला प्रोजेक्ट. सगळ्यांचे थँक्यू खूप आभार. आणि कोणाला काय वाटत खूप सॉरी. आपण अजून खूप कामं करूया, छान कामं करूया. पोस्टला पण भेटूयात आणि एक शेवट पोस्ट पण करूयात. पोस्ट पण प्लीज पोस्ट प्रमोशन करूयात. ओके थँक्यू सो मच. आणि आता शेवटचं हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर प्रसन्ना. हॅपी बर्थडे टू यू. God bless you. May God bless you. Happy birthday to you. आजचा आहे लास्ट डे. इथून चेकआउट झालेला आहे लोकेशन वरून. सो सगळ्यांची पॅकिंग चालू आहे. गाडी पॅक करणार आहे आणि द लास्ट पार्ट सगळ्यांना इंट्रोडक्शन. फर्स्ट आहे जिला तुम्ही पूर्ण थ्रू आउट द व्लॉग बघितला आहे. एक्झॅक्टली बोलणं नाही झालं बट वन ओनली भाग्या नायर. मला सो ही आहे आमच्या वेब सिरीजची लीड मेन. तर भाग्या नायर हिची वेगळी ओळख करून द्यायची आपल्याला गरज नाही आहे. सगळ्यांना ओळखतात. सो येस भाग्या थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ऐश्वर्या. प्लीज सगळ्यांनी ऐश्वर्या आली या नावाच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. कंटेंट कमाल आहे आणि बाई ही तर ऐश्वर्या कमाल आहे. थँक्यू भाग्या. थँक्यू. वी हॅड अ नाईस टाइम टुगेदर. 3-4-5 दिवस होते असं वाटलं नाही की मी कधी पहिल्यांदा भेटलोय. बट वी हॅड अ नाईस टाइम. वी शेअर अ गुड बॉन्ड. येस. आणि आम्ही खूप चांगलं गाण्यावरती वाईब करतो. करेक्ट. सो आम्ही बेसिकली कार मध्ये आम्ही कार शेअर करत होतो. सो म्युझिक आमची प्लेलिस्ट आहे ती ऑलमोस्ट सेम आहे. मला जे आवडतं ते तिला आवडतं. त्यामुळे आमचा बेस्ट फ्रेंड. येस. रोड जर्नी आमची बोरिंग नव्हती, फुल एंटरटेनिंग होती. प्लीज ओमकार आमचा डीओपी कमाल काम केलेलं आहे एकदम मस्त पैकी. आणि स्वप्नीलला तर जाम मजा आली. ओमकारला ओके पण म्हणतात. ओके. ओमकार ऑल्सो नोन ऍज ओके. सो आमच्या सगळ्यांच्या प्रोफाईल मध्ये जर छान फोटो कोणाचे असतील तर ते ओमकारचे असतील. सो थँक्यू सो मच ओमकार. थँक्यू. ह्याचं इंट्रोडक्शन आपण नंतर घेऊया. बाकीच्या ओ हॅलो आपले हिरो. माय गॉड. काय हीरो अपने फेसबुक यूट्यूब पर कमाल मचाने वाले द वन एंड ओनली
सुमित चव्हाण. ओव्हर ऍक्टिंग होती माझी जरा. पण तू दिसतच आहे तुझ्या व्हिडिओ मध्ये. नाही, तुझे फॅन्स तुला बघण्यासाठी काय करणार? मी अगोदर बोलून टाकलंय, आता जस्ट इंट्रोडक्शन पार्ट चालू हॅलो आहे. ऐश्वर्यास फॅमिली. येस. सो सुमित, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तुमच्यामुळे आम्हाला छान अपॉर्च्युनिटी मिळाली. हे तुमच्या ह्यांनी एवढी छान स्क्रिप्ट लिहिली. तुमच्या अहोना थँक्यू. अगं बाई, तुमच्या अहोना सांगा असं लिहित राहा आणि सुमितला कास्ट करत राहा. आवाज जातोय का? अहोला. हा हो. येस येस, आम्ही तुमचा मेसेज पोहोचवू पर्सनली. हा एवढा व्हिडिओ एवढा पार्ट त्यांना दाखवा. ऐश्वर्या आली चॅनलला लाईक, ऐश्वर्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. काही बोलण्याची गरज नाही, तुम्ही केलंच पाहिजे. थँक्यू. आणि अगेन सुमितचं सुद्धा वेगळं इंट्रोडक्शन नाही द्यायची गरज आहे, कारण इन्स्टा, युट्यूबवर सुमित इतका फेमस आहे की त्याच्यामुळे आपण सगळेजण तासन तास ट्रेनमध्ये असो, बसमध्ये असो, त्याचे रील्स आणि व्हिडिओज बघून सगळे हसत असतो. छान छान कॉमेडी भारी बोलते. छान छान कॉमेडी वगैरे करून आपल्याला रोज हसवत असतो. सो थँक्यू सो मच सुमित. थँक्यू सो मच. हे 6 days खूप मस्त होते. आमचे सुद्धा खूप छान होते. येस. सो नेक्स्ट, सो ही आहे मिस अनुष्का. गोड मुलगी, खूप गोड मुलगी. आणि अगेन हिला सुद्धा मी पहिल्यांदाच भेटलं आहे. खूप छोटी आहे पण ती छोटी नाही वाटत, कारण इतकी गोड बोलते की भारी. अगेन ही सुद्धा आमची कार शेअरिंग पार्टनर होती, त्यामुळे पूर्ण प्रवास माझा खूप छान झाला. प्लस वेब सिरीज साठी जेवढं हिने मेहनत केलेली आहे ती कमाल होती. बाकी सगळे फीडबॅक स्वप्नील देईलच, बट हिची ऍक्टिंग पण खूप छान होती आणि खूप सुंदर दिसत होती. प्रिटी गर्ल. सो थँक्यू सो मच अनुष्का. मला असं वाटतं की आमच्या ट्रिप मधली एक सगळ्यांचीच कुठली तरी मदर फिगर ही आमची ताई होती, आणि ती असल्यामुळे पूर्ण ग्रुप एकत्र होता. सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्यात. कुठलीही गोष्ट इथून तिथे हल्ली नाही. ते फक्त आणि फक्त आमच्या आयुष्यताईमुळे. मी तिला कालही म्हणाले हे की ती मला बहिणी नाही वाटत, ताई वाटते. सो लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि हे अमेय आपल्या आधी पण ब्लॉग मध्ये दिसला आहे. अमेय इज माय मामा. हा इथे आलेला आहे आमच्या सोबत. एकदम मस्तपैकी सगळं छान ट्रॅव्हलिंग झालेलं आहे. एकदम मस्त पटापट मध्ये आम्ही इथे पोहोचलेलो आहे, खूप लांबचं लोकेशन असताना सुद्धा. सो थँक्यू सो मच अमेय. तुझा फोन आणि चार्जर त्यांच्याकडे. करके भी बहुत अच्छा लगा. ऐसा टीम बहुत कम ही मिलते हैं काम करने. वो जगह पे सच बोला जो भी बोला हूँ मैं. ऐसे लोग सच में कम मिलते. थँक्यू सो मच. नेक्स्ट आहे जे इथे नाही आहेत, जे लोक ऑलरेडी निघालेले आहेत. जीत, जो सेकंड लीड ऍक्टर होता या वेब सिरीज मधला. ही इज अमेझिंग गाय यार, काय बोलू. एकदम जॉली माणूस, मस्त. आणि खूप खरंच मजा आली त्याच्याबरोबर काम करायला. आणि द लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, नाही चुकीचं झालं. लास्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट, सर्वांचा फेवरेट आकाश. तो सुद्धा गेलेला आहे पुढे. सो त्याचं पण स्पेशल असं बाईट घेताना आलं. बट आकाशसाठी काय काय बोलावं तेवढं कमीच आहे. आणि आकाशसाठी खूप छान फिलिंग्स वगैरे आहेत. त्या ऑलरेडी त्याला माहिती आहेत की आम्हाला काय त्याला बोलायचं आहे. आकाश इज अ व्हेरी मेहनती बॉय. ब्लॉग्स मध्ये तुम्हाला सगळ्यामध्ये दिसला असेल, पण त्याचं स्पेशल इंट्रोडक्शन मला करता नाही आलं. सो त्याला कधीतरी नंतर भेटवेल. बट आकाश इज रिअली मेहनती, खूप जास्त मेहनत केलेली आहे. सर्वात जास्त धावाधाव झाली असेल ती आकाशचीच होती. सो या सिरीज मधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज आकाश. आणि त्याहूनही जास्त मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन इज स्वप्नील. आणि ज्याने ही सिरीज लिहिलेली आहे, डिरेक्ट सुद्धा केलेली आहे, आणि मला इथे येण्यासाठी भाग पण पाडलेला आहे. सो ऑफिसला सुट्टी घेऊन मी इथे आली. 6 दिवस मस्त एन्जॉय केला आणि खूप छान मजा आली. थँक्यू स्वप्नील. थँक्यू. चलो देन आता मी मुंबईचा परतीचा प्रवास सुरू करतो आहोत. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते.
आय होप जे तुटक फुटक व्हिडिओज असतील ते तुम्हाला आवडले असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अजूनही ऐश्वर्या आलिया माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बाय. या शेवटच्या पार्टमध्ये 2 जण मिसिंग आहेत, ते म्हणजे यश आणि प्रसन्ना, जे की ह्या आपल्या सिरीजचे को प्रोड्युसर सुद्धा होते. काही कारणास्तव ते पुढे लवकर निघाले, त्यामुळे मला त्यांच्यासोबत स्पेशली व्हिडिओ करता नाही आला. सो अशी ही आमची डेडिकेटेड टीम ज्यांनी ब्रेकअप ट्रिप खूप सुंदर बनवली. सिरीजची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देते आहे, सो नक्की लिंकवर जा आणि संपूर्ण सिरीज पहा. कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, बिहाइंड द सीन्स जी ही मजा झाली तीही तुम्हाला कशी वाटली हेही आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.